तर मेट्रो अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर महाविकास आघाडीने आंदोलन मागे घेतले। 29 तारखेला पुणे मेट्रो 100% सुरू होणार असं आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं। पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली होती, तर मोदींचा दौरा रद्द झाल्याने उद्घाटन लांबणीवर पडल्याने पुणेकरांचे हाल होत असल्याचा आरोप हा महाविकास आघाडीकडून केला जात होता। मुसळधार पावसामुळे मोदींचा कालचा पुणे दौरा हा रद्द झाला होता। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ज्ञानेश्वर, खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा हा अगदी काही काळासाठी पुण्यामध्ये आज पाहायला मिळाला। नेमकं काय घडलं या काळामध्ये, कशा प्रकारे हे आंदोलन थांबवण्यात आले? बरोबर आहे, आज मवियानं आंदोलनाचा जो इशारा दिलेला होता, आजच्या आज मेट्रो सुरू व्हावी अशी जी भूमिका घेतली होती, मेट्रोच्या आतमध्ये स्टेशनमध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर आंदोलकांची घोषणाबाजी सुरू झाली आणि एक लालफीत मवियाच्याच कार्यकर्त्यांनी जी आणली होती त्यांनी ती प्रतिकात्मक स्वरूपात कापली आणि प्रतिकात्मक स्वरूपात उद्घाटन या ठिकाणी झालं आणि आंदोलन संपलं। आपण पाहतोय 29 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोचं अर्थात सिव्हिल कोर्ट, मी ज्या स्थानकावर उभा आहे तिथून स्वारगेट पर्यंतचं जे भूमिगत मेट्रोचं काम आहे त्याचं पूर्ण झाल्यानंतरचं जे उद्घाटन काल होणं अपेक्षित आहे ते काल पावसाच्या कारणांमुळे झालं नाही, तर ते 29 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी होणार आहे। आणि परवाच्या दिवशीपासून पुणेकरांना सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा मेट्रोतला प्रवास करता येणं शक्य होणार आहे। मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन आंदोलकांना शब्द दिलाय की 29 तारखेला कार्यक्रम होईल, तो कार्यक्रम पुढे ढकलला जाणार नाही आणि 29 तारखेला काहीही घडलं तरी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा जो प्रवास आहे तो सर्वसामान्य नागरिकांना करता येईल। त्यानंतर मवियाच्या आंदोलकांनी आंदोलन थांबवलंय।